आपणा सर्वांना माझा नमस्कार. आपण ज्ञानेश्वरीच्या आता 182व्या भागामध्ये आलो आहोत आणि आपण गेले अनेक आठवडे पुरुषोत्तम योग हा जो अध्याय आहे ज्ञानेश्वरी मधला म्हणजे गीते म्हणतात तो आपण सर्वजण बघतो आहोत. आणि आपण त्याच्या काही श्लोक मागच्या वेळेसपर्यंत पाहिले होते आणि मागचा जो श्लोक होता तो जो श्लोक होता 3 नंबरचा तो आपला पूर्ण व्हायचा बाकी होता. माऊलींनी त्या श्लोकाचं जे हे केलं होतं निवेदन केलं होतं तो समजून सांगण्याकरता जे काही ओव्या असेल त्या काही ओव्या आपण त्याच्यामध्ये बघत होतो. त्या मागच्या श्लोकामध्ये भगवंतांनी काय सांगितलं होतं तुमची लिंक लागावी म्हणून परत मी तुम्हाला सांगतो. भगवंत असं म्हणाले होते की आता संसार रूपी वृक्ष जो कल्पना केलेला आहे तो जो उलटा आहे म्हणजे मुळ वर आहे फांद्या खाली आहे असा संसार वृक्ष अफाट विचित्र आणि अनाकलनीय आहे. हे जरी खरं असलं तरी कल्पना केली गेलेली संसार वृक्ष आहे ही कल्पना केली गेलेली. तर जो मुळातच नाहीये आणि ज्याची कल्पना केली आहे तर तो आपण त्याच्यामधून बाहेर पडू शकतो आणि परमेश्वराची प्राप्ती करून घेऊ शकतो असं त्यांनी आपल्याला याच्यामध्ये आणि मग त्याची या संसार वृक्षामधून बाहेर पडून परमात्म्याची जर प्राप्ती करायची असेल तर आपल्याला नेमकं काय करायला पाहिजे हे माऊली सांगतात. त्या माऊलीने त्यावेळी असं सांगितलं होतं की वैराग्य ही जी भावना आहे ती आपल्यामध्ये आणली पाहिजे आणि प्रखर बुद्धीने वैराग्य आल्यानंतर आपण आत्मज्ञानाकडे वाटचाल केली पाहिजे आणि आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर हा जो संसार वृक्ष याचा नाश होऊ शकतो असं त्यांनी आपल्याला सांगितलं होतं. तर पुढे ते काय सांगतात ते आपण आता पाहूया. ते 259वी जी ओवी त्यामध्ये ते असं म्हणतात ते ज्ञानरूपी शस्त्र आत्मनात्म विवेक रूपी सानेवर चांगले पाजवले असतात तर मलिनपणा जाऊन मी ब्रह्म आहे या ज्ञानाने लखलखीत अशी तीक्ष्ण धार आल्यावर मग एकत्वाचा पूर्ण ज्ञाननिश्चय होईपर्यंत सारखी असावी. इतके झाले असता आपल्या निश्चयाच्या मुठीत किती जोर आहे ते चाचपण्यासाठी 1-2 वेळा प्रयोग करून पहा. मननाच्या सापडताने तोलून धरावे. आता ते काय म्हणतात की हा जो संसार वृक्ष आहे तसं जर आपण दैनंदिन जीवनामध्ये एखादा अफाट वृक्ष पाहिला तर आपल्याला काय सहजगत्या तो वृक्ष पाडता येत नाही. आपल्याला त्याच्याकरता काहीतरी शस्त्र असायला लागतात आणि ते शस्त्र त्या वृक्षावरती चालवायला लागतात. त्याच्याशिवाय तो अफाट वृक्ष कोसळू शकत. त्याच्या बुंधावर आपण घाव घातले म्हणजे तो वृक्ष कोसळेल असं आपल्याला माहिती आहे. तसा असो कल्पित केलेला हा जो संसार वृक्ष आहे उलटा तर तो जर तुम्हाला पाडायचा असेल तुमच्या जीवनात ते संसारातल्या अटॅचमेंट मधून तुम्हाला बाहेर पडायचं असेल संसारामध्ये राहून संसारात न गुरफटल्यासारखं करायचं असेल संसारात राहून त्यातले जे दुःख क्लेश त्रास त्याच्यामध्ये असताना सुद्धा तुम्हाला आनंदी राहायचा असेल तर माऊली म्हणतात की तुम्हाला आत्मज्ञानाची प्राप्ती करायला पाहिजे आणि आत्मज्ञान प्राप्तीचं जे खडग आहे ते जे शस्त्र आहे ते हातामध्ये घेऊन या वृक्षावरती तुम्हाला घाव घातला पाहिजे आणि त्याच्यावर स्थिरता ठेवली पाहिजे असं करायला पाहिजे असं ते सांगतात. आणि मग तुमचा जो मलिनपणा आहे संसारामधला तो जाऊन मी ब्रह्म आहे जसं एखादं शस्त्र घासून त्याला धार देतात तसं मी ब्रह्म आहे मी ब्रह्म आहे असा सारखा जप करून दोषा लावून परब्रह्माची प्राप्ती करून साधना करून ते तुम्हाला मिळाल्यानंतर त्या आत्म स्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतर त्याचा घाव तुम्ही त्या संसार वृक्षाला घाला म्हणजे ते संसार वृक्ष हे तुटून पडेल तो उन्मळून पडेल. नंतर निधीदासाने आपण आणि ज्ञानरूपी शास्त्र एकरूप झाल्यानंतर पुढे धाव मारण्यापुरता दुसरे काहीच उरत नाही. मग असं ज्ञानरूपी शस्त्र हातात आलेलं आहे आणि त्या ज्ञानरूपी आपण हे एक लक्षात घ्यायला पाहिजे की एखादं शस्त्र आणि शस्त्र चालविणारा जो योद्धा हे जर दोन्ही एकच झाले तर शस्त्र किती छानपणे चालेल अशी कल्पना करा तुम्ही. शस्त्र आणि योद्धा एकच आहे ते शस्त्र किती छानपणे चालेल. म्हणून आत्मस्वरूपाची प्राप्ती केली म्हणजे संसार राहत नाही असं त्यांना सांगायचं आहे. आता ते काय म्हणता हे आत्मज्ञानाचे खडग
अद्वैत तेजाच्या निर्णयाने संसार वृक्षाला कुठे राहू देणार नाही. शरद ऋतूच्या आगमन काळातील वारा आकाशातील मेघरूपी जळमटे जसा काहीत असतो व उगवलेला सूर्य अंधाराचा नायनाट करतो. ते काय सांगतात की अद्वैत ज्ञान जे प्राप्त झाले त्याचं जे तेज आहे ते तेज आहे, त्याच्यामुळे हे जे संसार वृक्ष जो आहे हा समूळ नाहीसा होतो. याचं उदाहरण देताना माऊली सांगतात की जसा सूर्य उगवला की अंधारा समूळ नाहीसा होतो, अंधारा काही राहत नाही. किंवा ज्यावेळी शरद ऋतू आला तर पावसाळ्यामधले जे ढग असतात थोडेफार शिल्लक असलेले पाण्याचे ते देखील निघून जातात आणि आकाशी निरभ्र होऊन जातं. त्याप्रमाणे हे संसार वृक्ष हा स्वप्नाला देखील राहत नाही हे त्यांना सांगायचं आहे. आणि आपण बघतो जे संत झालेले सिद्ध पुरुष झालेले आहेत त्यांचं जर जीवन आपण पाहिलं तर ते लोकांमध्ये राहत असतात पण ते प्रत्यक्षामध्ये संसारामध्ये नसतात. संसाराच्या पलीकडे ते काम करत असतात आणि आपल्याला बऱ्याच वेळा त्यांच्या सानिध्यात आल्यानंतर जाणवतं ते संसाराच्या परे आहे. संसारातल्या चिंता या त्यांना भेडसावत नसतात. याबाबत तुम्हाला मी सांगितलेली एक गोष्ट जी आहे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची, ती ते उपयुक्त ठरू शकेल. एकदा गोंदवल्याला महाराजांकडे त्यांना भेटायला बरेच लोक यायचे आणि दुपारी जेवण असायचं, आरती वगैरे झाल्यानंतर दुपारी जेवणाचा प्रसाद असायचा. त्या प्रसादामध्ये त्यावेळी जेवढे लोक आलेले असतील तिथे राहायला त्या सगळ्यांचं जेवण व्हायचं. त्यावेळी जे गावातले लोक आलेले असतील ते जेवायला त्यांचं जेवण होऊन जायचं. आणि बऱ्याचशा अशा महिला तिथे महाराजांकडे आश्रयाला आलेल्या होत्या, म्हणजे कशा अर्थाने की ज्यांना कोणी राहिलेलं नाही अशा काही महिला त्या तिथे कुठल्याही आश्रमामध्ये ज्यांना घरातल्यांनी टाकून दिलंय, ज्यांना कोणाचा आधार नाही, स्त्री पुरुष महिला हे आश्रमामध्ये राहत असतात. त्यांची लहान मुलं पण खेळायची, काही तिथे काम करणाऱ्या बायका त्यांची पण लहान मुलं खेळायची. असं सगळं तिथे वातावरण होतं. तर एकदा एक त्यांचा शिष्य त्यांना भेटायला आला आणि असंच तो बोलता बोलता म्हणाला, तुला महाराज आज मला दर्शनाला यायला उशीर झाला. त्याने एवढं कसली लागली तुला चिंता, तुला संसार ही चिंता आहे ती चिंता, हे काम निघालं ते काम निघालं म्हणून उशीर झाला. काय चिंता कर महाराज, तुम्हाला नाही का चिंता लागत म्हणे, आम्हाला पण तशी चिंता. महाराज म्हणजे मला काही चिंता नाही. त्याने असं कसं होत, अरे मला कुठे काय चिंता आहे म्हणे. त्याने आता दुपारचा स्वयंपाक बनणे, सगळ्यांची जेवणं होणे ही चिंता तुम्हाला असत, त्याने मला काही चिंता नाही. मग त्यांनी मुख्य जो कोण आचार्य त्याला बोलवलं, म्हणजे स्वयंपाक बने मग आता करायला घेतो, स्वयंपाक नको बघू. त्याला वाटतं की मला चिंता आहे म्हणजे स्वयंपाकाची. आता महाराज तर असं बोलून गेले आणि ते म्हणे तू पण थांबून घे म्हणजे जरा आता. कोणी का बरं म्हणे थांबून घ्या, तुला सांगितलं मला काही चिंता नाही. म्हणे मग तुमची चिंता कोण बघतो, तुला कळेल ना कोण माझी चिंता बघतो. मला चिंताच नाही, माझा संसार तोच चालवतो. असा अर्धा तास झाला, एक तास झाला, तर जसं सूर्य जो माथ्यावर आला होता तो पश्चिमेकडे जसं वळायला लागला तर कालवा कालव झाली, मुलं आयांच्या मागे लागली, आई भूक लागली त्यांच्या मागे धिंगाणा झाला. आया त्या महाराजांसमोर ये जा काहीतरी काम करून करायला लागल्या. आणि महाराजांना सगळं कळत होतं की यांची हिंमत नाही महाराजांना म्हणायची, आता जेवणाचं काय करायचं बघ. हम्म. आणि कोणी काही बोले ना आणि महाराजही काही बोले ना. असं करता करता 2:30 पावणे 3 वाजायला आणि काहीच बोलत नाही महाराज, कोणीच काही बोलत नाही. तो माणूस म्हणाला, महाराज माझं चुकलो म्हणे, चुकलं असेल तर मला माफबीफ करा म्हणे, उगाच बोललो म्हणे मी तुम्हाला. अहो मी बोललो काय तुम्ही धरून काय घेतलं म्हणे, ते सगळ्यांची जेवण राहिली, महाराज काही बोलतच नाही आपले. महाराज काहीच बोलत नाही, सत्य. याला हे काम सांग, त्याला ते काम सांग, कोणी काही प्रश्नाचं उत्तर दे, याला आशीर्वाद दे, असं त्यांचं सगळं चालू. 3:30 पावणे 4 वाजता त्या आश्रमाच्या बाहेर, मंदिराच्या बाहेर एक गाडी आली, बैलगाडी. त्या बैलगाडीमधून एक माणूस उतरला, आतमध्ये आला, त्यांनी पागोटं खाली ठेवलं आणि राम कृष्ण राम असं राम सीता लक्ष्मण यांचं दर्शन घेतलं आणि महाराजांच्या पाय. महाराज बरं झालं तुम्ही पावला म्हणे. महाराज म्हणे काय झालं. ते म्हणे अहो मी असा असा एक नवस बोललो होतो मागे, तर तुम्ही पुरा करून टाकला म्हणे माझा नवस. हो का म्हणे, चांगलं झालं की म्हणे. त्यावेळी मी सांगितलं होतं की मी महाराजांच्या इथे गाडीभर अन्नधान्य जेवायला घेऊन जाईल. हो का म्हणे. आज मला काय झालं ते उपरते रे, पटापट जेवण स्वयंपाक म्हणून घेऊनच आलो. आज असं वाटलं न्यायलाच पाहिजे म्हणे. हा आणलाय म्हणे. आता महाराज म्हणे काही यायची हो म्हणे, ते चुकलो म्हणे महाराज, आता पण आणलाय म्हणे तुम्ही घ्या आता स्वीकार करा.
मग त्याने याच्याकडे पाहिलं, रामाकडे पाहिलं, म्हणे घ्या लावा ताट, म्हणे रामाला पाहिलं नाही तिथे जा कोणी लावा म्हणे आता ताट. मग तो माणूस आहे ओशाळा, तो खरोखर सत्पुरुषांना चिंता नसते. काय असतं की इथे जे माऊलींनी सांगितलंय की हे आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घ्या, ते खडग तुम्ही हातात घ्या, ते संसार नाहीसा होईल असं जे त्यांनी म्हटलेलं आहे ते प्रत्यक्षामध्ये खरं आहे. एकदा ती प्राप्ती झाल्यावर तोच तुमचा संसार चालवतो. संसार कोणी वेगळा चालवण्याची अशी काही गरज राहत नाही ती प्रत्यक्षामध्ये. अर्थात तो आणि तुम्ही एकच झाले, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्मा आहे. तुम्ही तो परमात्मा आहे. तत्वमसी, तत तव तू असी, तत म्हणजे तो, तोच तू आहेस. आता लक्षात, तर वेगळे पण काही राहत नाही. ते आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर काय होतं की करण्यासारखं काही राहत. मग संसारात आपण असलो तरी संसारात नसल्यासारखं आपण असतो, आणि मग संसार वृक्ष आपोआपच आपल्यामधला उपटला जातो, असं इथे माऊलींना सांगायचंय. पुढे माऊली काय म्हणतात, तेव्हा या संसार वृक्षाचा वरील भाग किंवा वरचे मूळ अथवा खालचा शाखांचा विस्तार हे जसे चांदण्यात मृगजळ दिसत नाही तसे काही एक दिसणार नाही. अर्जुन अशा रीतीने आत्मज्ञान रूपी शस्त्राच्या तीक्ष्ण पाण्याने ऊर्ध्वमूल संसाराला छेदले पाहिजे. तर ते काय म्हणतात की अशा रीतीने जे संसारचा जो वृक्षाचा मूळ, फांद्या, वर खालचा भाग असं काहीही दिसत नाही म्हणे आपल्याला, आणि तो संसार वृक्ष समूळ नाहीसा होतो. अशा रीतीने नाहीसा असं की जसं पौर्णिमेचा चंद्र उगवल्यावरती चांदण्या कुठे दिसतात का आपल्याला, दिसतच नाही. तशी गोष्ट आहे. आज योगायोगाने कोजागिरी पौर्णिमा पण आहे. तर असं इथे माऊलींनी निसर्गाचं एक उदाहरण याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे. पुढे माऊली म्हणतात, म्हणजे भगवान श्रीकृष्ण पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात, नंतर त्या पदाचा शोध करावा ज्या ठिकाणी गेलेले पुरुष पुन्हा परत येत नाही, ज्या ठिकाणी अनादि संसार वृक्षाची प्रवृत्ती आहे, अशा त्या आद्य प्रथम पुरुषाला आत्मस्वरूपात ज्ञानाच्या अंगाने शरण जावे. आता माऊली काय म्हणतात की असं ज्यावेळी तुम्ही हे आत्मज्ञान प्राप्त करून घेता, तर ते जे परमपद आहे, परमात्म्याचं जे परमपद आहे, परब्रह्म ही जी अवस्था आहे, ती अवस्था किंवा ते पद आपण प्राप्त करून घ्यावं. आणि ते पद प्राप्त केल्यानंतर परत संसाराला येणं होत नाही, म्हणजे पुनर्जन्म हा परत होत नाही. जसं संसारातल्या एऱ्या जरा ज्या असतात की पुण्य करून की स्वर्ग लोकात जायचं, ते भोगायचं आणि परत खाली यायचं, हे मात्र राहत नाही. त्याच्यामध्ये काय सांगतात की त्या अनादि संसार वृक्षाची जी प्रवृत्ती आहे, तर अशा आद्य प्रथम पुरुषाला आत्मस्वरूपात ज्ञानाच्या अंगाने शरण जा. ज्ञानाच्या अंगाने म्हणजे काय, ज्ञान प्राप्त करावे, म्हणजे तेच की ज्ञानाचं खडग घ्यावे. आता याच्याबद्दल ते कसं काय याचं निवेदन काय करतात ते आपण आता पाहूया. ते म्हणतात, इदंततेला जे दुरावले, इतर ज्ञानाला जे विषय होत नाही, आणि जे मीपणापासून विस्तारले आहे, मी या रूपाने जे ज्ञानाला विषय होत नाही, ते आत्मरूप आपण पाहतो. परंतु आशाच्या मदतीने आपले एकच मुखबिंब प्रतिबिंब रूपाने दुसरे अज्ञानी लोक जसे पाहतात तसे मात्र आत्मस्वरूपाला पाहून. आता मग आरशामध्ये ज्यावेळी पाहतो आपल्याचं स्वरूप, तर त्या पद्धतीने तुम्ही आत्मस्वरूपाला पाहू नका, तुम्ही साधनेच्या मार्गातून त्याला पहा, असं इथे माऊलींना सांगायचंय. आणि ज्यावेळी आपण मी माझं हे सगळं सोडून देतो, त्यावेळी ती आपली साधना वाढायला लागते, असं इथे माऊलींना सांगायचंय. आणि ते एका स्टेजला मग त्या अवस्थेपर्यंत जाते. ते पुढे काय म्हणतात, हे आत्मस्वरूप योग्य रीतीने पाहण्याचा प्रकार असा आहे, विहीर खणली नसली, म्हणजे जसं जमिनीतला झरा आपल्या ठिकाणी साचलेला असतो, अथवा पाणी आटल्यानंतर प्रतिबिंब आहे जसे स्वतःच्या बिंबात एकरूप होते, किंवा घट फुटला म्हणजे घटाकाश जसे आकाशात मिसळून जाते. आता माऊलींनी काय उदाहरणं दिले, माऊली काय म्हणतात की तुम्ही विहीर खोदायला घेतात, विहीर खोदल्यावर तुम्हाला आतलं पाणी दिसतं, अशा पद्धतीने ते पाणी आपल्याला पाहायचं नाही, अशा पद्धतीने त्या पाण्यामध्ये प्रतिबिंब आपल्याला पाहायचं नाही. विहीर खोदलीच नाही तर आतला झरा जिवंतच असतो की नाही पाण्याचा, जमिनीखालचा, तो काय आटणार नाही. तर तुमच्या हृदयामध्येच तो परमात्मा आत्मा या रूपाने राहतो आहे. तर त्या परमात्म्याला तुम्ही आतमध्ये पहा. कसं पहा, तर साक्षी भावाने पहा. म्हणजे साक्षी भावाने पाहणं म्हणजे कसं, डोळ्याने तर तो दिसत नाही, स्पर्शाने तो जाणवत नाही,
हे जे पंचेंद्रिय त्याच्याने तो न समजण्यासारखं. त्यावेळी मन आणि आत्मा एक होतात साधनेमध्ये, त्यावेळी तो आपोआप दिसतो आपल्याला. ज्यावेळी काहीच राहत नाही, काहीच राहत, कुठलाही मीपणा राहत नाही, म्हणजे इंद्रियांचा भाव जो आपल्याला आता दैनंदिन याच्यामध्ये काय होतं, जसं मी बोलतो आणि तुम्ही ऐकता, तुम्ही कानाने ऐकतात, मला बघता, आजूबाजूला घरात काहीतरी चल पिचल आहे, बाजूचा आवाज असेल, हे सगळं इंद्रियांना जाणवत आहे. ते इंद्रियांच्या पलीकडे मनाच्या अवस्थेला गेलो आणि मनातूनही पलीकडे बुद्धीच्या अवस्थेला गेलो. मन राहिलं तर बुद्धीच्याही पलीकडे गेलो, म्हणजे आता काहीच नाही राहिलं. मग तिथे तो दिसतो. मग आपण शरीराला काही केलं का, नाही केलं, शरीर तर आहे त्याच्याकडे, पण आपण इंद्रिय मन बुद्धी याच्या पलीकडे गेलो आणि पलीकडे गेल्यावरती तो दिसतो मग आपल्याला. आता ते साधनेचे काही टप्पे आहेत, ते पार केल्यानंतर तो दिसतो. साध्या भाषेमध्ये हे असं आपण बोलतो आणि योगिक भाषेमध्ये ते म्हणतात की एक एक चक्र साधन करून कुंडलिनी शक्ती इथपर्यंत येते, ते या भाषेमध्ये बोलतात. तर दोघांचा अर्थ एकच आहे खरा, म्हणजे वेगळा नाही. तर अशा रीतीने पा विहीर न खोदता खालच्या पाण्याला पा, असं त्यांना सांगायचंय. किंवा एखाद्या मडक्यामध्ये आकाश आहे, आपण मडकं रिकाम पाहिलं, पण तो मडक्यामध्ये आकाश आहे, पण मडकं ज्यावेळी फुटतं तर त्यातलं आकाश आणि वरचं आकाश एक होतं. पण तुम्ही अशा रीतीने पहा की दोन्ही आकाश एक, दोघांचा सांधा जोडला गेलेला आहे, अशा रीतीने तुम्ही ते पहा, असं इथे माऊली सांगतात. म्हणजे मग तुम्हाला ते समजेल. अर्थात हे खरं बघणं म्हणजे काय, साधनेने बघणं आहे खरं म्हणजे. आता तुम्हाला असा प्रश्न पडतो की असं आम्ही या अवस्थेला जाणार कसं, बरेच साधक असा प्रश्न विचारतात की ती अवस्था कधी येईल, त्या अवस्थेला मी कधी जाईल. मुमुक्षु साधक हे नक्की विचारतो. नुसतं संसारातले प्रश्न सोडून घ्यायला आलेला साधक संसारातल्या प्रश्नापुरताच सीमित असतो, पण ज्याला आत्मज्ञान प्राप्त करायचं असा साधक हे नक्की विचारतो. त्याचं खरं उत्तर हेच आहे की बाबा तू साधनेमध्ये, साधनेमध्ये रत हो, साधना करीत राहा, करीत राहा, करीत राहा, करीत राहा, आणि एके दिवशी तू त्या अवस्थेला पोहोचून जाणार आहे. गुरुवर श्रद्धा ठेव आणि अतिशय निष्ठेने साधना करीत राहा, त्या मार्गावर चालत राहा, तू त्या अवस्थेला पोहोचशील. पुढे माऊली काय म्हणतात, किंवा जळण संपले म्हणजे अग्नी जसा आपल्या मूळ स्वरूपात लीन होतो, तसेच अर्जुना हे आत्मस्वरूप पाहिले पाहिजे. मी आता एखाद्या आपण शेकोटी कोटवली आहे आणि तो जाळ आपल्याला दिसतो, काही वेळाने जाळ असा संपूर्ण जातो, तो त्याच्या स्वरूपामध्ये विलीन होतो, आपण असं म्हणतो. तसं तुम्ही तुमच्याच स्वरूपामध्ये विलीन हो. खरं पाहायला गेलं तर परमेश्वराच्या प्राप्ती करता अनेक तीर्थस्थान, मंदिर, हिमालय, कुठले इथे जाण्याची खरं काही गरज नसते. एक गुरु भेटला आणि गुरुने दीक्षा दिली, मग तुम्ही कुठे का बसा, जंगलात बसा का तुमच्या घरात बसा, हे फार महत्वाचं, का मठात बसा हे फार महत्वाचं राहत नाही. तुम्ही गुरुने दिलेल्या साधना पथावर चालत राहिला की तो तुम्हाला त्याच्यासारखं करून टाकतो. तो आपला सतरा त्याला देतोच देतो, त्याला आपलं स्वरूप तो त्याला देतोच देतो. हा पक्का नियम आहे, हा पक्का नियम आहे. जिभेने आपली चव चाखावी, डोळ्यांनी आपले बुबुळ पाहावे, त्याप्रमाणे आपले स्वरूप द्वैता वाचून पाहणे. आता माऊली काय सांगतात की जिभेला जिभेची चव कशी कळेल, असा विचार करा तुम्ही. एखादा पदार्थ ठेवल्यावर जीभ त्याची चव सांगते काय आहे ते, पण जिभेला स्वतःची चव, तो स्वतःच स्वतःला जाणणे असं जिभेला करायला लागेल की नाही. किंवा डोळ्यांनी बुबुळ पाहता येईल का, तर आपलं बुबुळ आपल्याला दिसत नाही, पण तेही डोळ्यांनी पाहू, म्हणजे स्वतःच स्वतःला पहा, असे इथे माऊलींना सांगायचे. म्हणजेच तुम्ही आतमध्ये पहा. बाह्य जगातातून जे आकर्षण आहे त्याच्यातून बाहेर काढा. ध्यानामध्ये आपण काय करतो, डोळे मिटतो आणि भूमध्यावरती आपण लक्ष केंद्रित करतो आणि हळूहळू बाहेरचे सगळे अवदान आपण मिटायला लागतो, जे विचार त्याच्यातून बाहेर पडायला, आणि मग आपण आतमध्ये स्थिर होऊन जातो आपले. तर ते करा असं हे सांगताय तिथे. पुढे ते म्हणतात की असं पाहायला लागलं म्हणजे काय होतं की द्वैता वाचून आपण आपलं स्वरूप, द्वैत म्हणजे काय, तो आणि मी वेगळा नाही, तू आणि तो एक आहे, वेगळे नाही, एकच आहे. तर द्वैता वाचून म्हणजे ऐदवत अवस्थेमध्ये पहा, वेगळेपणा नाही. म्हणजे हा भाव येता 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 एक दिवस तो येऊन जातो, अहम ब्रह्मास्मी. काय म्हणतात ते, अहम ब्रह्मास्मी. पुढे ते म्हणतात किंवा प्रकाश प्रकाशात मिसळावा, आकाशाने आकाशावर जसे लोळावे, पाण्याच्या खोलीत पाणी भरावे, त्याप्रमाणे जीव आणि ब्रह्म यात भेद नाही. आता प्रकाशच प्रकाशामध्ये पसरला, एखाद्या खोलीमध्ये पाणी भरलेलं त्यात परत पाण्यातच पाणी मिसळलं, हे जसं होईल तसं तुम्ही तुमच्या स्वरूपामध्ये लीन व्हा. हा जो जीव आहे
आणि ब्रह्म याच्यामध्ये भेद नाही. ब्रह्मानेच जीवाचं स्वरूप घेतलेलं आहे हे तुम्ही लक्षात घ्या. आणि ब्रह्माने तुम्ही वेगळे नाही, तुम्ही एकच आहात हे तुम्ही जाणून घ्या, असं इथे माऊली सांगतात. पुढे ते म्हणतात अद्वैत दृष्टीने आपणच आपल्याला जे पाहणे आहे ते खरोखर अशा प्रकारचे सांगतो ऐक. आता अद्वैत दृष्टीने पाहायचं, द्वैत न तू आणि मी वेगळा नाही हे सोडून अद्वैत म्हणजे एक या अवस्थेने पाहायचं. ते कसं पाहायचं ते मी तुला अर्जुन आता शिकवतो, ते तू लक्ष देऊन आहे. मग ते काय म्हणतात पुढे, ते पाहण्या वाचून पाहावे जे न जाणताच जाणावे, ज्या वस्तूला आद्य पुरुष म्हणतात. म्हणजे पाहायला गेलो, पाहतोय म्हणून पाहिलं नाहीये, न बघताच ते आपोआप समजतंय, न ऐकताच आपल्याला ते ऐकू येत आहे. अशा रीतीने तू ते ऐदवत अवस्थेमध्ये जा. म्हणजे आपण ज्यावेळी ध्यानाच्या त्या एका अवस्थेमध्ये जातो, त्या अवस्थेमध्ये टप्प्याटप्प्यात काय होतं की आपल्यालाच कळत नाही की आपण ध्यानाला बसलेलो आहोत. अशी एक तंद्रा अवस्था येऊन जाते, आपल्याला समजतच नाही की आपण बसलो आहोत का त्या अवस्थेला. एकदम नंतर लक्षात आलं, हो इथे ध्यानाला बसलो होतो बरं का, मी ध्यान वर्गात बसलेलो आहे, मी गुरुंच्या समवेत बसलेलो आहे की घरी. अरे हा, घरातले लोक खूप खडबडून आवाज, अरे हो मी घरामध्ये बसलोय बरं का ध्यानात, मी तर विसरलोच होतो मी कुठे. स्वतःच्या शरीराचं पण भान राहत नाही, काही भान राहत नाही. तसं ते होत असेल. तशाही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मायोपाधीचा आश्रय घेऊन वेद अधिकार वाणीनंतर नामरूपाचा व्यर्थ पडे जाऊन म्हणजे गळबळा करतात. आता माऊली म्हणतात वेद काय सांगतात, हे सगळं शास्त्र काय सांगतात की तुम्हाला तो कळत नाही, म्हणून ते काय करतं शास्त्र, काय त्याला नाम देतं, त्याला काहीतरी रूप देतं. म्हणजे काय, त्याला म्हणतात विठ्ठल आहे, हा कृष्ण आहे, हा शंकर, असं रूप देतात त्याला. आणि त्याला रूप देऊन त्याच्या मूर्त्या घडवतात आणि तुम्हाला कळावं म्हणून ते नामरूपाचा बडेजाव करतात. काहीतरी त्याला नाव देतील ना, पण प्रत्यक्षामध्ये काय, तो तुमच्या आतमध्येच आहे. आणि गुरु डोळे मिटायला लावता किंवा आपल्याच मुखाने आपणच आपल्या मनात म्हटलेलं नाम परमेश्वराचं आपल्याच कानांनी ऐकायला लावतात, म्हणजे ते स्वतःमध्येच तल्लीन व्हायला. अतिशय साधा आणि सोपा आहे साधना मार्ग. खरं काय माहिती का त्याच्यामध्ये, की बसलं पाहिजे. महत्वाचा भाग काय आहे, वेळ काढला पाहिजे, बाकी त्याच्यामध्ये काही नाही. आणि मला आज काही अनुभव येईल का, उद्या येईल का, हा भाग नाही. मी रोज नियमितपणे बसतोय, बस मला काही माहिती नाही. मी बसलोय, गुरुना नमस्कार केला, इष्ट देवतांना जे काय अजून मला वडील मी बसलोय. आणि मनात आलेले विचार मी एक 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 त्या विचारांमध्ये गुरफटत नाही, पण त्यांना एकेकाला बाजूला काढतोय. मग असं तुम्ही आपोआप ध्यानामध्ये रत व्हायला लागता. मग तुम्ही आणि ध्यान वेगळे राहत, ध्यानामध्ये जे ध्येय ते तुम्ही वेगळे राहत नाही. मग जो बघणारा म्हणजे तुम्ही जे बघायचं ते आणि जे प्राप्त एकच होऊन जातं, वेगळं राहत नाही. अलग लक्षात, अशी ती खरी अवस्था आहे. संसार आणि स्वर्ग यांना कंटाळलेले आणि अष्टांग योग आणि ज्ञान यांचा आश्रय केलेले मुमुक्ष लोक पुन्हा स्वर्ग आणि संसार यांच्याकडे येणार नाही. अशा प्रतिभेने, अशा प्रतिज्ञेने ज्या आत्मस्वरूपाकडे जाण्यास निघाले, ते वैराग्य संपन्न साधक प्रपंच पाठलाग करीत असतात, त्याच्या पुढे धाव घेतात आणि मोठ्या पैजेने ब्रह्मलोकरूपी कर्मकांडांचे उल्लंघन करून पलीकडे जातात. आता माऊली काय सांगतात की बरेच लोक संसार करतात, संसारात फार फार पुण्याचे काम करतात. कुठे तळ बांधून दे, कुठे धर्मशाळा बांधून दे, मुलांचे शिक्षण कर, अनेक ते समाजोपयोगी काम करतात आणि अनेक प्रकारचं पुण्य पदरी गाठतात. आपण कष्टाने कमवलेले पैसे अशा पुण्याच्या कामी खर्च करतात आणि परत नम्रता धारण करतात, कुठे सांगत नाही मी केलं मी केलं. असे लोक स्वर्गात जातात आणि स्वर्गात गेल्यावरती हे जे कमवलेलं पुण्य भोगायला परत पृथ्वीवरती एखाद्या मोठ्या घरात जन्माला येतात. जन्मताच फोर व्हीलर मधून मर्सिडीज मधून फिरतात, जन्मताच राजमहालात राहतात, जन्मताच आई वडिलांबरोबर एखाद्या पिकनिकच्या ठिकाणी गेले तर डायरेक्ट 5 स्टार हॉटेलमध्येच राहतात. साध्या हॉटेलमध्ये राहतात, जिथे लाईट गेली मग ते मॅनेजरच्या मागे लागलं, लाईट केव्हा येईल केव्हा येईल, अस्वच्छ भांडे कुंडे आहे, ते स्वयंपाक बरोबर बनवला नाही, तिथे चांगला बेटर नाही, मळके, असं काही नाही, त्यांच्याकडे सगळं राजेशाही थाट असं. अशा आणि ज्या घरामध्ये वेद पुराणाची चर्चा होते, ज्या घरामध्ये गुरु केलेले आहेत, ज्या घरामध्ये यज्ञ होतो, अशा श्रीमंत घरामध्ये ते जन्मले आणि परत भोगतात, परत पुण्य का परत वर जातात. चालू आहे
खाली वर खाली वर खाली वर चांगलं करतात, काही वाईट नाही त्याच्यामध्ये, चालू येतात जातात. पण अशा याला पण ते कंटाळतात नंतर. आणि जे कंटाळतात ते म्हणतात बाबांनो फार झाला, तर किती येरा जरा तू मार्ग दे. मग हृदयामध्ये ज्यावेळी अवस्था निर्माण होते, कधी एकदा पटेल कधी एकदा, तशी तरुण मुलगी असते वयात आल्यावरती आईच्या लक्षात येतं की घरामध्ये लक्ष नाहीये, तिच्या मनात चलबिचल चालू आहे. एक तरुण मुलगा आहे घरात, आई वडिलांच्या लक्ष, आपण सांगतो काय, येताना 2 मिठाच्या पुड्या घेऊन ये, एक तेलाची पिशवी घेऊन ये, मी विसरले बाजारातून आणायला, आणि जाताना एक गोष्ट विसरूनच जातो, याचं लक्ष लागत. कारण तो किंवा ती कोणाच्या तरी प्रेमात पडलेल्या असतात, बोलायचं कसं माहिती नसतं, आणि इतकी आतुरता निर्माण झालेली असते. कधी एकदा मी तिला सांगेन किंवा त्याला सांगेन, कुठे कॉलेजमध्ये भेट, ही जी अशी एक जवळीक निर्माण, जशी त्याच्या हृदयामध्ये परमात्मा कुठे आहे, मी पोथ्यात वाचतोय, मी ते ग्रंथ तर वाचतोय, मी मंदिरात तर जातोय, पण मला तर भेटत नाही, मला दिसत नाही, स्वप्नात देखील दिसत नाही, तो कुठे, अशी तळमळ ज्यावेळी जागी होते त्यावेळी त्याला गुरु भेटतात, कुठून तरी त्याला निरोप येतो, आणि मग ते त्याला बोलून घेतात, सांगतात, आणि मग त्याला दीक्षा देतात. आणि मग अष्टांग योगाचा हा जो मार्ग आहे, की सत्य बोला, खरं बोला, फार संचय करत बसू नका, हे जे अष्टमार्ग जो सांगितला आहे, त्या मार्गाने आणि योग आणि साधना हे करत करत तो संसार आणि स्वर्ग ह्याच्या पलीकडे जाऊन हा मुमुक्षु साधक एके दिवशी आत्मस्वरूपाकडे जाण्यास मोकळा होतो, एक दिवशी ते प्राप्त करून घेतो गुरूंच्या मार्गदर्शनाने. आलं का? कारण त्याला ते स्वर्गातलं आणि पृथ्वीचं सुख देखील उपभोगून कंटाळा येऊन जातो. आलं का लक्षात? पण मग त्याच्या पलीकडे कोण आहे ज्याने त्याचा त्याला शोध घ्यायची इच्छा निर्माण होते. तसं तुम्ही पाहिलं गौतम बुद्धाकडे सगळंच काही होतं, काय नव्हतं त्याच्या वडिलांच्या, पण तुम्हाला याच्या पलीकडे काय, हे निर्माण करणारा कोण आहे, चालवणारा कोण आहे, यालाच मी आता जाणून घेतो. महावीरांची पण तशीच अवस्था होती. तर हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि मग असे वैराग्य संपन्न साधक प्रपंच त्यांच्या पाठीमागेला त्याच्या पुढे पुढे धावतात, आणि एक दिवशी आपलं आत्मस्वरूप प्राप्त करून घेतात. सगळ्या कर्मकांड जे असतात, अशीच पूजा केली पाहिजे, असाच तांब्या ठेवला पाहिजे, असा थाट ठेवला पाहिजे, हेच फुल, या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन ते आत्मस्वरूप ते प्राप्त करून घेतात. खरं तेच आहे, मी तुम्हाला सांगतो. पण ज्याला जेवढे दिवस भटकवायचं आहे ना, त्याला तेवढे दिवस गुरु भटकवतात, आणि ज्यांना नाही भटकवायचं त्यांना नाही भटकवतात. कारण ओशो असं म्हणायचे, जो फार भटकून येतो माझ्याकडे तो बाळा निदान टिकतो तरी, कारण सगळीकडे जाऊन आलेला असतो, पण तो आता थकलोय बाबा, आता थांबतो मी कुठे, तर खऱ्या गुरुकडे मी भेटलो. आता तसं होत असतं. आणि गुरुंनाही खरं म्हणजे मुमुक्षु साधकाची वाट ते बघत असत, बाबा आला का तू, आता ये, तुला मी आता पुढचं काहीतरी देतो, आता मी तुझी वाटच बघत असतो, असं ते गुरुंचं. पण त्यांना ते गुरु शिष्य परंपरा पुढे चालवायची असते, आणि हा आत्मज्ञान देण्याचा यज्ञ जो असतो हा चालवायचा असतो पुढे. आपल्या ध्येयपुत्राधिकांच्या ठिकाणी माया मोह अहंता राहिली नाही, असा सद्गुरु जवळ शब्दझाडा देऊन प्रथम ज्ञानी बनतात, नंतर मूळ आद्यपुरुषाच्या घराला जाण्यासाठी सद्गुरूंपासून प्रमाणपत्र घेतात. मग ते काय म्हणतात माऊली, की आपला पुत्र, आपली पत्नी, हा माया मोह, माझं माझं, हे काही त्याच्यामध्ये राहत नाही. आणि मग गुरूंना सांगतात की आता तुम्ही जे सांगता तीच साधना मी करतोय, असं गुरूंजवळ वचन देतात, आणि मग ज्ञान मार्गात पुढे ते निघून जातात ते लोक. आणि गुरु म्हणतात चला आला, याला तर कळालंय मी काय सांगतो ते, आता याला कळालंय, तो पुढे जातोय. ज्या वस्तूच्या अज्ञानामुळे एवढ्या मोठ्या विश्वाचे विपरीत ज्ञान अस्तित्वात आणले, आणि ज्या अज्ञानानेच या जगात मूळ नसलेले मी आणि तू प्रचारात आणले, आता खरं काय झालंय, हा असा जो भटको, याचं कारण काय आहे, माऊली म्हणतात की ज्या परब्रह्माने त्याची माया निर्माण केली, या वस्तू आणि जग निर्माण केलं, त्याच्यामध्येच तो भरकटत राहतो, त्यानेच निर्माण केलं, त्याचीच ती दुसरी बाजू आहे, आणि ते भटकत भटकत राहून कंटाळतो, आणि मग तो गुरूंच्या मार्फत आला की तिकडे तो त्या मार्गाला लागतो. अनंत काळापासून वस्तू सामर्थ्याने या विश्व परंपरेच्या वेलीचा हा एवढा मोठा विस्तार झालेला असतो, तो सर्व खोटा आहे. तसे दैवहीन पुरुषाची आशा आणि हाव निष्फळ वाढते. आता माऊली पुढे काय सांगतात, की तुम्ही जर अनंत काळापासून पाहिलं, ह्या वस्तू ती वस्तू, घर डोंगर नदी नाले, की त्या परमेश्वराने ह्या संसाराचा वेध
असा हा अखंड निर्माण केलेला आहे. आणि तो अनंत काळापासून चालत आलेला आहे. त्याचा विस्तार जो आपण बघतो हा खरं म्हणजे खोटा आहे. त्यानेच निर्माण केला, त्या प्रत्येकामध्ये तो आहे. तुम्ही लक्षात घेतली, निर्जीव वस्तू आहे का सजीव वस्तू आहे, तो एकच आहे, तो वेगळा नाहीये. हे सद्गुरूंकडे आल्यानंतर कळतं आणि मग आपण त्या मार्गाला लागतो. पण हे तोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तो भटकतच राहतो माणूस. तो आशाही नसतो. याचं एक उदाहरण देताना माऊली सांगतात, त्या भटकणारा माणूस कसा असो, संसारात किती काही प्राप्त केलं मटेरियल गोष्टी, ही गाडी घे, त्याच्या पुढची गाडी घे, मग 1 BHK 2 BHK 4 BHK, मग बंगला, मग त्याच्यानंतर मोठा बंगला, मग त्याच्यानंतर 50 एकरातला बंगला, मग सगळे माझ्याकडे शेअर्स आहे. असे जर तुम्ही अमेरिकेत काय भारतात काय किती उदाहरणं पाहिले, तर तुमच्या लक्षात येईल की त्यांना खरं जीवनामध्ये समाधान, जे अंतिम समाधान म्हणतात, ते त्यांना प्राप्त झालेलं नाही. त्या लोकांनी सांगितलेलं आहे, त्यांचे इंटरव्ह्यूज आहेत, त्यांनी बोललेले आहे की आम्हाला तो जो आनंद आहे तो आनंद आम्हाला मिळालेला नाही. तो आनंद कसा आहे, चिरकालीन आनंद, तो कधी न संपणारा आनंद. ती जी अवस्था कशी की ते पद असं आहे की त्या पदाला गेल्यानंतर परत ढळणे नाहीये, असं ते. पण हा फिरतो कसा इकडे तिकडे, जसं एखादा दैवहीन माणूस, ज्याचं दैवच नाही सध्या, ज्याच्या संसारामध्ये किंवा ज्याचं दैव नाही आणि त्याचे दुर्दैवाचे फेरे चालू झाले, त्यांनी किती हाव आणि हे ठेवली, आशा ठेवली, त्याला काहीच मिळत नाही, तो त्या फेऱ्यामध्ये अडकत अडकतच जातो. तशी या माणसाची अवस्था असते. अरे अर्जुना, थंडीने जसे थंडीला थंड करावे, त्याप्रमाणे ती मूळ वस्तू आपली आपणच पाहावी. अर्जुन, आणखीन एक त्या ब्रह्माला ओळखण्याकरता लक्षण आहे, ते असे की ज्याची अभेदाने भेट झाली असता पुन्हा जन्माला येणे घडत. आता माऊली म्हणता, हे असं सगळं फिरफार झाल्यानंतर साधना केल्यावर ते आत्मस्वरूप आपल्याला प्राप्त होतं. ते कसं आहे, थंडीने थंडीला पाहावे. तर बघा कसं माऊली शब्द, थंडीने थंडीला पाहावे, ह्या काय प्रकार आता, थंडीने थंडीला पाहावे. पण तुम्हीच तुमचं तुम्हाला समजून घ्या, साधनेमध्ये तशी अवस्था येऊन जाईल असं त्यांना सांगायचं आकारात. आणि ते म्हणता, हे जे परब्रह्म याला ओळखण्याचे अजून एक तुला लक्षण आणि खूण सांगतो, ते प्राप्त झाले असतात, त्या अवस्थेला गेले असतात, परत जन्म होत नाही, परत जन्म होत नाही. आणि हे सत्य आहे, मी तुम्हाला सांगतो. आणि त्या साधकाला पण कळतं. माझ्याकडे लखनौ आणि त्या साईडचे एक आध्यात्मिक गुरु एकदा आले होते. बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती. मी हेच काम करत होतो आणि माझे एक मित्र आहे, त्यांनी मला असा निरोप दिला की, त्यांचं नाव आता मला आठवत नाहीये, ते म्हणाले एक आध्यात्मिक गुरु आहेत, एक कारखान्याचे ओनर आहेत, त्यांचे ते गुरु आहेत, त्यांच्या परिवाराचे, ते नाशिकमध्ये आलेले आहेत. तर माझी इच्छा आहे, मी त्यांना तुला भेटायला घेऊन येतो. मित्र असल्यावर तुम्हाला अरे तुरच करतो. म्हटलं काही हरकत नाही, म्हटलं घेऊन ये. मी काय केलं, शाल श्रीफळ त्यांच्याकरता आणलं, त्यांचं यथोचित सत्कार करणं हे योग्य होतं. त्यानंतर मी त्यांना शाल श्रीफळ दिलं, बसायला आसन वगैरे दिलं, आणि मग आमच्या गप्पा चालू झाल्या. मग ते मला म्हणाले, अहो मी पण व्यवसायामध्ये होतो, मग गुरु केले आणि मग माझी साधना सुरू झाली, मग हळूहळू मला परमेश्वराची प्राप्ती झाली ना, आणि मी अनेक जन्म हेच काम केलेलं आहे, हे माझ्या लक्षात आलं म्हणाले. आता ही माझी अंतिम अवस्था आलेली आहे म्हणे, आणि मलाही प्राप्त आहे. मग त्या व्यवसायाचा मला भयंकर कंटाळा, ते व्यवसाय मला नकोसा झाला. पण शेवटी शेवटी ज्यावेळी मी साधनेमध्ये होतो, तो व्यवसाय दुर्लक्ष झाला, कर्ज वगैरे वाढलं. म्हटलं परमेश्वर, आता तू पाहून घे बाबा, त्याचं काय करायचं ते असं. तर म्हटलं मग काय केलं तुम्ही नेमकं. ते म्हणे काय झालं की माझ्याकडे फार मोठं कस्टमर आलं म्हणे, त्यांनी फार चढ्या दराने माझ्याकडून सगळा माल खरेदी केला, की त्यांना माल आणत गेलो, त्यांना देत गेलो, भरपूर नफा झाले, कर्ज पाणी सगळं मिटून गेलं म्हणे. नंतर मग मी त्यांच्या एकदा आभार मानायला फोन केला, तर माझ्या लक्षात आलं असं काही कस्टमरच कोणी नव्हता. म्हटलं अरे बाबा, फारच मोठी गंमत झाली म्हटलं इथं. असं त्यांनी मला त्यांच्या जीवनातला एक प्रसंग सांगितला. मग त्यांनी मला आता असं कळालंय की मी या या जन्मात असं असं केलं, मला मागचे काही जन्म तर माझा आता शेवटचा जन्म आहे, त्याच्या पुढे माझा जन्म होणे नाही. अर्थात परमेश्वर काय करतो, अशा त्या अवस्थेला गेल्यावर वर काही काळ साधना झाली, काही ठिकाणी हे झाली, परत जर त्याची इच्छा झाली तर तो आणि एक झालेले असताना कुठे मग आध्यात्मिक गुरु म्हणून काम करायचं, त्यांना पृथ्वीवरती अवतार म्हणून पाठवलं जातं. आलं लक्षात, असं ते गोष्टी असतात त्याच्यामध्ये. ते आले की मग ते गुरु रूपाने लोकांना भेटतात, आणि मग ज्यांना त्यांच्याजवळ बोलवायचंय, ज्यांना आणायचंय,
अशा काही लोक आताच्या जन्मातले जे त्यांचे काही शिष्य असतात की जे म्हणतात पुढच्या जन्मी तुम्हीच गुरु म्हणून आहे, आम्हाला तुमच्यापासून दूर जाऊ देऊ नका. आणि ज्यांनी ध्येय सोडल्याचे वर्ग तिकडे भेटत असतात सगळे एकामेकाला. नंतर चल बाबा तुम्ही पण माझ्यावर जन्म घ्या, मग हे पण एखाद्या घरात जन्म घेतात, परत भेटतात, परत ते आपलं, आणि मग ते परत ते अनेक लोकांना दीक्षा देणं हे चालू राहतंय का. अलग लक्षात. पुढे माऊली म्हणतात तथापि त्याला असेच लोक भेटतात की प्रलयकालीन सर्वत्र भरलेपणा जसा असतो त्याप्रमाणे जे ज्ञानाने सर्वत्र समभावाला प्राप्त झाले. आता इथे माऊली पुढे काय म्हणतात, असा जो ज्ञानी झालेला आहे त्या अवस्थेला जो गेलेला त्याच्या बाबतीमध्ये काय होतं की त्याला त्याच्यासारखीच लोक भेटतात. म्हणजे कशी लोक भेटतात ते म्हणतात, बघा प्रलय ज्यावेळी येतो सगळ्या सृष्टीमध्ये पाणी असतं, कुठेही पाणीच असतं सगळीकडे, दुसरं काही तुम्हाला दिसत नाही माऊली म्हणतात. तसं त्याला त्याच्यासारखीच लोक भेटतात, म्हणजे जे आत्मज्ञानी ते त्याला येऊन भेटतात, एकामेकाशी हितगुज करतात आणि त्यांचं ते चालू राहतं. आणि मग एकामेकाच्या संपर्कात ते समोर न भेटता पण संपर्कामध्ये असतात. एक वेगळी भाषा असते बरं का बोलायची. तसं मी तुम्हाला आता उदाहरण सांगितलं हे लखनौचे जे हे होते त्यांचं जे मी तुम्हाला त्याप्रमाणे ते होत असतं, तेच उदाहरण माऊलींनी पुढे इथे सांगितलंय की ते ज्ञानाने सर्वत्र समभावाला प्राप्त झालेत अशीच लोक त्यांना. अशा रीतीने आपला हा चौथा श्लोक पण आता संपला आहे. त्याचं जे निरूपण माऊलींनी केलं होतं ते साध्या सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलाय. आपण अत्यंत शांत चित्ताने बसलात, आलात, ऐकलत. तुमच्या या मनामध्ये असलेल्या अर्जुनाला मी नमस्कार करतो, जो सतत प्रश्न विचारतो, शंका विचारतो, ऐकण्याची इच्छा व्यक्त करतो आणि वेळ काढून येतो ऐकायला, त्या मनरूपी अर्जुनालाही नमस्कार करतो आणि तुमच्या हृदयातल्या श्रीकृष्णाला नमस्कार करतो. जो आत्मरूपी परमात्मा त्याला नमस्कार करतो. आणि आजचं प्रवचन संपलं असं मी तुम्हाला सांगतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्री गुरुदेव भगवान संपूर्णानंद की जय हो.